आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या टॉप 9। सोलापूरचा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला। मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच तलाव पूर्ण भरला। तलावाची साठवण क्षमता 3 टीएमसी। 155 वर्षापासून शहराला तलावातून पाणी पुरवठा। पुण्यातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील पूल कोसळला। महाळुंगे पडवळ ते गिरवली जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जात होता। परिसरातील 8 गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पाऊस आणि पूल जीर्ण झाल्यानेच पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज। रवी वर्माला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी रवी वर्मा सध्या अटकेत। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ। पतीसह 6 आरोपींना अटक। नवरा, सासू, जाऊ, 2 नंदा आणि दिराला घेतलं ताब्यात। 25 लाख हुंड्यासाठी हिना शेखचा सासरच्यांकडून चटके देऊन छळ। राज्यात 24 तासात आणखी 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू तर 59 रुग्णांची नोंद। मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले। सध्या राज्यात 494 सक्रिय रुग्ण तर देशात 2 जूनपर्यंत कोरोनाच्या 3961 रुग्णांची नोंद। परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांची पंतप्रधान मोदी भेट घेणार। 9 जून किंवा 10 जूनला होणार भेट। ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारताची भूमिका शिष्टमंडळांनी जगभरात पोहोचवली। दौऱ्यातील अनुभव खासदार पंतप्रधानांसोबत शेअर करणार। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरात 2000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 99,000वर तर चांदीचा दर 1 लाख रुपयांवर। 15 ते 20 दिवसांपासून सोनं चांदीच्या भावात चढ उतार। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण। मात्र अनिल अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सची घोडदौड। रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये सुमारे 4% वाढ। 2027 पर्यंत दारुगोळ्याच्या निर्यातीतून 3000 कोटी रुपये कमाईचं कंपनीकडून महत्वाकांक्षी लक्ष्य। देशात 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स कडून नीट पीजी परीक्षा स्थगित। 2 टप्प्याऐवजी ही परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे कोर्टाचे निर्देश।